नमस्कार. चक्कर यायला लागली आहे मला. कमीत कमी बाहेरून आले ना तेव्हापासून चक्कर यायला लागली. मी म्हणलं आता काय करू. बाहेरून आले तेव्हापासून मी झोपलेलीच होते. म्हणलं आता काय करावा काय करावा. स्वामीच्या पुढे उभं राहिले तर म्हणलं आता स्वामी काय करू. आता चक्कर तर लई यायला लागली या. मग झोपले होते मी. झोपले होते मग माझ्या ध्यानामध्ये आलं. म्हणलं आपल्या आजी पहिलं काय करत होती. चक्कर यायला लागली ना साखर आणि मीठ आणि थोडंसं पाणी. चक्कर आल्यावर थोडंसं पाणी. तर म्हणलं करून बघावं का ते. बघते बघा करून बघते. करून बघते. 4-5 घंटे झाले तसं राहिले. तर आता म्हणलं इलायची घेते. मोठी इलायची घेते. मोठी इलायची थोडंसं साखर आणि थोडंसं पाणी उकळते आणि पिते. म्हणलं चला करू आपण. हे बघा ही इलायची ती पण पडली. हे बघा ही इलायची आणि थोडंसं पाणी घेते थोडंसं. एवढं पाणी घेते. काही लाईट टाकते. थोडी साखर टाकते. साखर टाकली थोडी आणि याला उकळायला ठेवते. तर मला काहीतरी करायला पाहिजे. हे बघा पहिलं पण उकळायला हे थोडस उकळते. पहिलं पण घेतलं होतं थोडस. टाकले उकळायला. हे बघा इथं उकळायला टाकले. त्याने कसं साखर आणि मीठ आणि मोठी इलायची त्याचं पाणी पिलं ना तर कसं आपल्याला जरा चक्कर थांबते. या बाहेरून आले तेव्हा नव्हतं. इथं आले बसले तेव्हापासून चक्कर यायला सुरुवात झाली. खाल्लं पण नाही ना. रात्री पण थोडंच खाल्लं होतं. 5-6 दिवस काय उपाशीच राहण्यात यायले बघा. उपाशीच राहण्यात यायले. टाइम टळून जेवण आणि मग भाजी चांगली असली तर खायचं नाहीतर मग नाही खायचं. थोडं 4 तास खाऊन आपलं तसं झोपायचं. रात्रभर झोप येत नाही काय नाही. पोटात भरलेलं नसतंय तर काय झोप येईल कुठं आहे का नाही. उकळते आता आपल्या साखर मिठाचं पाणी कुणी पण पेत जा. कसं आता बघा आता दुसरी बाई दवाखान्यात गेली असते
तरी मी म्हणलं काय दवाखान्याला पैसे घालवायचे, तर एक तर आपली पहिलीच पैशाची कळकी झाली या. म्हणलं नको बाबा पैसे घालवायला नको. म्हणून माझ्या आजीचं ध्यानात आलं बघा. कधी 10 वर्षाचं ध्यानात आलं मला. आता बघा की 10 वर्षाचं नाही, मी 10 वर्षाची असताना असं थोडं आपण पण घरचा उपाय थोडासा करायचा. घरचा उपाय थोडा तरी करायचा बघा. ठुले आता झाकून ठुले, जरा उकळलं ना जरा गाळून घेते आणि गार करून पिते. तुम्ही पण करा तसं. आणि काय माहिती दिसतं हे पण असं आंबट पाणी पण यायले. म्हणलं त्याच्यासाठी पण चांगलं असतं हे. साखर, मीठ आणि मोठी इलायची बघा. तुम्हाला पण कधी चक्कर येत असली ना, तुम्ही करून बघायचं. खरंच भरपूर फरक पडते. कुठं दवाखान्याला बार पैसे घालवायचे हो. आणि एका टायमाला गेलं तर ते राहतं का. म्हणून आपल्या मनाने थोडस करायचं काहीतरी. आपल्या घरचा बी उपाय करायचा ना. आपल्या घरचा पण थोडा उपाय करायचा हो. कोणचं आपल्याला माहिती आहे ना ते करत राहायचं. आता पहिले तर आपले आजोबा आजी मावश्या पहिलं करायचं की असे उपाय आहे का नाही. आणि आपल्याला जर फरक पडला ना दुसऱ्याला पण सांगायचं. कसं तेवढंच आपल्याला पुण्य लागत आहे. असं नाही आपल्याला माहिती आहे आपणच करायचं, तसं नाही करायचं. दुसऱ्याला पण सांगायचं हे उपाय. बघा कोणाचे जर कोण गोरगरीब आहे, आता सगळे थोडे मोठे आहेत आहे का नाही. सगळे थोडे मोठे आहेत. हे उपाय येतं बघा कामाला. साखर, मीठ आणि थोडस मोठे इलायची. मी हे काय उकळायला टाकलं की आता तेच पिणार आहे. ते काय माहिती पितामुळे झाले का काय झाले. तरी म्हणलं तेवढं करून बघावं. राहतंय मी असंच करते. राहतंय माझीच आजी. कोणतं बी आपलं मोठं माणूस बोलतंय ना ते बोल खरं असतात. विश्वास केला तर. विश्वास नाही केला तर मग काय नाही. विश्वास करायचा पहिला. किती मिनिटाचं झालंय रे बाबा. 12 मिनिटाचं करायचं. किती मिनिटाचं झालंय काय माहिती. आपल्याला कसं मोठा चिडव करायचा आहे. आणि हे पण आहे बरोबर. किती मोठं झालंय. किती 12. बंद करू का. बंद केल्यावर काय कळलं. नको बंद नको करू. 15 मिनिटाचा करायचा आहे. 15 मिनिटाचा म्हणलं येडव करू नाही का. ऊन येईल मध्ये याच्यावर ऊन येईल तर बघा. आणि दुसरं पण बघा. सकाळी सकाळी आपण उठल्या गरम पाणी म्हणतात ना प्यायचं. परे गरम पाणी नाही थोडस त्याच्यात लिंबू टाकायचं. लिंबू टाकायचं आणि ते पाणी आहे बघा 1 दिवसाआड तरी प्यायचं ते पाणी. ते करायचं. कधी बघा भोपळा, पुदिनी आणि लिंबू ते पण करायचं. लई म्हणजे पित्तासाठी चांगलं आहे. आपल्या हाडासाठी चांगलं आहे. ते पण उपाय चांगला आहे बघा. पहिले माणसं आपल्या आजी आजोबा तेच करत होते की काही सारखं काय दवाखान्याला पळत होते का. आता ते बघा आपल्या नातूला खोकला लागलाय तर त्याला म्हणलं बाबा तुळशीच्या पानं खा. परी कोण ऐकतो. मी असल्यावर कसं देत होते. आता मी 4-5 दिवस झालं घरीच नव्हते. 4-5 दिवस झाले मी घरी नव्हते. आता दुपारी आले आणि मग बघा रात्री पण काही एवढं खाल्लं नाही. आणि 2-3 दिवस झालं ते मला तकलीफच होती. 2-3 दिवस झालं लय तकलीफ होती. कसं तुम्हाला म्हणलं ना माझा काळजाचा तुकडा आहे ते लय बिमार आहे. तर ते बरं आहे बघा आता नाही का. ते बरं आहे आता. म्हणून तरी जरा थोडं बरं वाटलं मला. नाही तर नुसता जीव माझा असा बोर्ड येतच होता माझा जीव. आता तुम्हाला काय सांगायचंय. कुणाला नाही खरं वाटणार. पण देवा परमेश्वराला खरं वाटते माझं. माणसापाशी बोलून काय उपयोग आहे. आता तुम्हाला वाटेल माझं खरं. पण आमच्या लोकांना थोडं माझं खरं वाटणार आहे
आपल्या घरचे लोक कोणाचे बी असल्यानं विश्वास नसतात करत. माझंच नाही, प्रत्येक घरामध्ये असंच असते. घरचे लोक विश्वास नसतात करत. तुम्हाला तरी माझा विश्वास येईल. चला बंद करते. हे झाले आपलं साखरा मिठाचं पाणी, इलायचीचं पाणी झाले, बंद केले. जरा गार होऊन देते आणि चाळून घेते आणि नंतर पिते. मग बघू काय फरक पडला तर पडला, नाही तर जाणार होते दवाखान्याला. कुठं देतात 300 400 500 रुपये जाते तो. आणि एखादी दवाई देणार ते आपण खात बी नाही. एवढं राहिले की आपण परत दवाईच नाही खात म्हणून, नाही का. तर मग हाय बघा, तुम्हाला म्हणलं ना कोण आहे, तुम्ही म्हणलात ना कोण आजारी कोण आजारी, पोरं आजारी का. मी म्हणलं ना तुम्हाला पोरं नाही, माझा पोरापेक्षा बी माझा काळजाचा तुकडा. तुम्हाला म्हणलं ना त्याचं राहिलं ना, मग तुम्हाला सांगत. तर आता राहिले बघा, माझ्या पाठचा भाऊ आहे. मीच त्याला लहान असताना सांभाळलेला आहे, जीव लावलेला आहे. म्हणजे माझा जीवप्राण माझ्या 2 भावावर आहे, जीवप्राण. आणि बघा आता रक्षाबंधन आलेली आहे. कुठे तर मी लय जीवप्राण लावलेला आहे. त्यांना थोडं बी तकलीफ झाली ना, भले मी त्यांच्याकडे जाऊ ना जाऊ, त्यांच्या घरी जाऊ ना जाऊ, पण त्यांना जर तकलीफ झाली मला कळलं ना, तर माझा जीव असा मिठाच्या खड्यावर एगरते ना, तुम्हाला काय सांगू. एक टाइम असंच, दोन्ही भाऊ, असं नाही की एकच भाऊ, दोन्ही भावावर माझा एवढा जीव आहे ना, एवढा जीव आहे ना. एक भाऊ तर माझा गावाला असतं, मी राखी नाही पाठवत. मला पाठवलं जमत नाही, वाटतं कुणाच्या कशाला पाया पडावं बाई, म्हणून दोन्ही राख्या ह्याच भावाला मी बांधते. आणि बघा माझा भाऊ रक्षाबंधनच्या पहिला एवढा चांगला झाला हो. मला असं त्याला बघायला असं कधी बघू असं झालं होतं. पण गेले ना असं वाटत होतं मोठ्या मोठ्याने आवडावं. पण कसं बिमार माणसापाशी रडायचं नाही ना आपण, म्हणून मी नाही एवढं रडले. पण मी असं झोपलं ना, बरे लय रडे, झोपीमध्ये लय रडे. का आता आपण काय कमवलंच नाही, ते भाऊ कमवले. मायबापाचं काय होतं आडअडचणी, मायबापाच्या आडअडचणी दूर करत होते, भावबंधांचं सगळं बघत होते. म्हणून मी जीव लावलेला भरपूर आहे. त्याच्या त्यांचे 2 हाताचे 4 हात करून दिले. बिचारांना वायलं ठेवलं, त्याने संसार केला, चांगलं झालं, पोरं बाळ झाले. आणि मग तसंच मग माझ्या लेकरांच्या पाठीमाग लागले मी. मग त्याच्यानंतर काळजी मनामध्ये की भावाची भरपूर मनामध्ये काळजी. असं वाटायचं आपल्याला भले त्यांची 4 आशा नको, तरी भाऊ माझे सुखात राहात, माझी हीच इच्छा होती. आणि जेव्हा ते लहान होते, मी सांभाळत होते ना, त्या टायमाला काय म्हणायचे, माझे भाऊ मोठे झाले ना, मी लई त्यांना भांडू मी असं काय पण मागण, मी म्हणे तसली साडी घेईन, असं मला वाटायचं. तरी तसं काय घडलेलं नाही आपलं. तरी मी म्हणते जाऊ दे, खाऊन ते सुखी आहेत ना, तेच माझ्यासाठी लई. त्यांची साडी ना, त्यांच्या 2000 आणि 5000 मी काय मोठी होणार आहे का. मी एवढ्या रात दिवस कमवत होते. आता 4 दिवसात जरा मी थोडस असं फिरायला लागले बाहेर, नाही का. नाही तर मी करत होते की आता 4 दिवस झाले मी काय केलं नाही काय. मग माझा भाऊ म्हणला, मी पण असंच लय बसत होतो तुझ्यासारखं, मग एवढं तू बसत जाऊ नको, असं हिंडतं फिरतं काम कर. धन्यवाद माझ्या मुलांनो, धन्यवाद. गाळून घेते बघा, हे आता गाळून घेते. गाळते. हे काढा बघा, कुणाला नाही का चक्कर बिकर येत असले ना, हे काढा. साखर, मीठ आणि थोडीशी मोठी इलायची मशालात घालतात ना, ती ह्या बघा केलंय बघा. ह्या हाताने करते, इकडून दिसा नाही, हे बघा. हे बघा, ही मोठी इलायची. असं बघा, आपल्या घरात कोणी मोठा माणूस असला ना, करून द्यायचा बघा. हे काढा आणि सकाळचं रामपर्यंत लिंबू गरम पाण्यामध्ये, रोज नाही, 1 दिवसाड घेतलं तरी चालेल. रोज आपल्याकडे नसते बी काढा. हे करेल. हे बघा, हे आपल्या साखर, मीठ आणि
दिसबी ना हो, दिसबी ना. हे बघा तुम्हाला दाखवतो, दिसा ना. अर्धाच कप झालाय ना. हे बघा, हे काढा, हे काढा. करे पण जरा